या ठिकाणी साऊथ सेंट्रल रेल्वे कडून पाहणार राईट रनर अर्जुन जयस्वाल. तू त्या रम्यालाच घेतो तुमच्या गावातल्या. अरे अरे हे आत्मा बंद आहे. आणि मोठे असणारे प्रो कबड्डी स्टार्स या साऊथ सेंट्रलच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण नरेंद्र कंडोला काय बोलतो एक महत्वाचा असणारा हिरा या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो. आपण कमी कैलावासकडनं आपण पाहतो ज्याने वर्ल्ड कप बहरीन येथे आपण याला आणलं होतं. एक महत्वाचा असणारा मोरा या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना हा पहिले टीम आपण पाहतोय, ज्याच्यामध्ये आपण सुमित सांगवान आणि एक महत्वाचा मोरा जर्सी नंबर 10 या ठिकाणी आपण पाहतोय. तो साऊथ सेंट्रल कडून त्याला आपण यूपी योद्धाचा असणारा कर्णधार आहे आपण पाहतो. आणि सगळ्यात महत्वाचं आपण पाहिलंय की दरवर्षी आपण इंडियन रेल्वेचा असणारा गोल्ड मेडलिस्ट आहे तो सुमित सांगवान. याचा आणखी एक महत्वाचा मोरा आशु सिंग ज्याला आपण या ठिकाणी पाहतोय. यूपी योद्धाची असणारी 5 सेशन आपण पाहिलं. त्या कॅम्पसाठी खेळलेला असणारा गोवान खेळाडू आहे आशु सिंग. हॅलो या स्पर्धेच्या निमित्तानं आपण नितीश कुमार याला देखील यूपीच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्याला 2022 ला गोल्ड मेडल्स मिळाला. इंडियन रेल्वेज कडून आपण पाहिलं तर प्रो कबड्डी मध्ये आज जो खेळाडू यूपी योद्धा आणि मॅन ऑफ वॉरियर्स कडून आपण 7 वर्ष पाहतोय. आणि मोठे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला अनुभवता येणार आहे. आजची रात्र अत्यंत रंगतदार असणार यात काही शंका नाही. या स्पर्धेतल्या त्याचबरोबर अंश सारखा असणारा महत्वाचा मुला या स्पर्धेत आपण पाहणार. अच्छा या महत्वाच्या लढतीच्या निमित्तानं आपण पाहतोय कमी फलायबाज देखील संघ आपण यानंतर आपण अनुभवणार आहोत. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर मुंबई पोस्टल कॉमेंटेटर्स त्यांना विचारून घे ना एकदा. तुला राग आलाय का नाही? तुला राग आला आता आडवी पकड करी आता आलाय पकडी. आता तो रिटर्न गेला ना. हो ना काल्या लाईट बघ काय माहिती आहे. मग काय करतो तू? हा नॉनसेन्स काय नाही आग्र्या तसंच तो हेलिकॉप्टर घरी झाले. या स्पर्धेच्या निमित्तानं नामजोशी मार्ग सार्वजनिक उत्सव मंडळाचे विश्वास आणि अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी चव्हाण, त्याचबरोबर सन्मान्य विश्वास आदरणीय शशिकांतजी नांदगावकर, सन्मान्य सहसचिव आदरणीय प्रभाकरजी जाधव हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं आपण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करीत आहोत. त्याला कॉर्नर कॅच करेल आणि 2-3 परत लांब एवढं नाही करता. हे ते डुअर आहे ना कोण ना नाही ते बोलत याच्या या स्पर्धेच्या निमित्तानं भारतातली पहिली अर्जुन पुरस्कार विजेती महिला खेळाडू अर्थात माया अग्र मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे मॅडम मनपूर्वक स्वागत आपलं भंडारा मारुती सेवा मंडळाच्या वतीनं. आज महत्वाचे असणारे क्षण स्वतः आपण पाहिलं तर खेळाडूंच्या असणाऱ्या पालीमध्ये त्या बसल्या आहेत आणि या क्षणांचे असणारे साक्षीदार आपण आहोत. खूप खूप स्वागत आपलं भंडारा मारुती सेवा मंडळाच्या वतीनं. माया अग्र मॅडम
काढला नाही. हे झालं हो कॉर्नर कोण माहिती आहे का झालं एक पोस्टलची कॉर्नर कोण माहिती आहे का राईटवाली त्या दिवशी बाबांच्या टीममध्ये होता बघ ते धप्पाधप बट्टो तो बट्ट्या दिसत होता मिड लाईनवाला. या स्पर्धेच्या निमित्तानं जे पुरुष क्रीडा रसिक आहेत त्या सगळ्यांविरुद्ध आपण गॅलरीमध्ये आसनच लावूया. ज्या महिला भगिनी आहेत त्याला विनंती करूया व्यासपीठाच्या बरोबर समोर जी व्यवस्था आहे त्या ठिकाणी आपण आसनच लावूया. खूप महत्वाचे क्षण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवत असताना विनंती असेल बंड्या मारुती सेवा मंडळ आयोजित या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेच्या आजच्या महत्वाच्या क्षणी आपण विशेष सन्मान करत आहोत. नाम जोशी मार्ग सार्वजनिक उत्सव मंडळाचे सन्मान विश्वस्त आणि अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी चव्हाण यांचा पहिला आपण सन्मान करत आहोत. आदरणीय प्रकाशजी चव्हाण. यानंतर रामजोशी मार्ग सार्वजनिक उत्सव मंडळाचे सन्मानाने विश्वस्त आदरणीय शशिकांतजी नांदगावकर या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. तर त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. आदरणीय शशिकांतजी नांदगावकर. आपण मात्र मुंबई पोस्टल संघाकडून अमित भोजनी आक्रमणासाठी अनुभव नसावा जर्सी नंबर 11 सन्माननीय श्री प्रभाकरजी जाधव सहसचिव नामजोशी मार्ग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. सन्माननीय श्री प्रभाकरजी जाधव यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. विनंती आहे त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी होत. प्रभाकर जाधव. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय माजी गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे असणारे माजी पालकमंत्री विद्यमान आमदार आदरणीय सत्यजित बंटी पाटील साहेब यांचे असणारे विश्वासू सहकारी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अभियंते आणि आजरा साखर कारखान्याचे संचालक आदरणीय अशोकजी तरडेकर. त्याचबरोबर उद्योगपती आणि समन्वयक आजरा तालुका काँग्रेस आदरणीय रवी भाटले सर. आजरा शहर उपाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस भगवा रक्षक मंडळ आजरा आदरणीय संजय भाऊ सावंत आणि नगरसेवक आजरा नगरपंचायत आदरणीय नौशादभाई कुटेकान. आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी यावं. या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं खूप खूप स्वागत आहे. या सर्व मान्यवरांना आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी आपण घेऊन येऊया. बंड्या मारुती सेवा मंडळाचे असणारे पदाधिकारी आपणास विनंती आहे की मान्यवर खास कोल्हापूरहून बंटी पाटील साहेब यांचे असणारे प्रतिनिधी या नात्याने या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. ONGC हां
या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य अनिलजी केशव या ठिकाणी उपस्थित आहे. तिसरी मॅच आहे ना. विनंती करतो सन्मान्य अनिलजी केशव यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया. व्यासपीठाच्या मध्यभागी आपण बड्या मारुतीच्या वतीनं अनिल केशव सर यांचा विशेष सन्मान आपण करतो. आदरणीय सन्मान्य अनिल केशव सर. नंबर 19 ग्रीन कार्ड पोस्टर मित्रांनो, प्रो कबड्डीमध्ये सर्वात जास्त गुण मिळवणारा प्रो कबड्डीचा स्टार आयान लोचम 88 किट वरती. आपल्याला माहिती नक्कीच स्टार स्पोर्ट्स वर पाहताना थोडे वेगळे दिसतात, पण समोर तुमच्या समोर येताना ओळख पडत नाही. पण आपल्या माहितीसाठी आयान लोचम नुकताच रेड साऊथ सेंट्रल रेल्वेतून खेळत आहेत. आयान लोचम 88 किट मतदान घ्यायला खेळाडू. गेल्या सीझन मध्ये सर्वात जास्त गुण ज्यांनी मिळवले तो म्हणजे आयान लोचन. या ठिकाणी साऊथ सेंट्रल रेल्वेच्या संघातून खेळत आहे. पॉइंट साउथ सेंट्रल आमना आस्ते आस्ते करणार. तू लगेच बंद चालू नको ना करू. हा लावू दे. तो बोललो तू दोन तुला बोललो थांब जरा. पॉइंट रेल्वे आणि आता पहिली सेंट्रल रेल्वेचे राष्ट्रीय खेळाडू विशाल दळवी हे सुद्धा या ठिकाणी आले. विशाल आपलं सुद्धा मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर सेकंड टाइम आउट पोस्टर सेंट्रल रेल्वेचे लेफ्ट कॉर्नर मनीष दादा चव्हाण. मनीष दादा आपलं सुद्धा मनापासून स्वागत. त्याचबरोबर भुवनेश्वरचे राष्ट्रीय खेळाडू रोशन सरमलकर भूषण सरमलकर आपलं सुद्धा स्वागत. सचिन दादा कासार आपली उपस्थिती दर दिवशी आपले मनापासून धन्यवाद. आपलं पंजाब सेवा मंडळाच्या वतीने आपण सुद्धा या मैदानावरती खेळताना सर्वांना नक्कीच काम फोडलेलं आहे. आपलं सुद्धा या मंडळाच्या वतीने परेश चव्हाण भूषण सरमलकर सचिन कासार आपल्या सर्वांचं स्वागत. सुपर टॅकल 2 पॉइंट्स पोस्टल या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या नावाचा आपण मित्रांनो मगाशी उल्लेख केला, सन्माननीय सतेज ग्रुप ऑफ बट्टी पाटील. पश्चिम महाराष्ट्रातलं एक राजकीय क्षेत्रातलं सामाजिक क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे. आपल्याला आठवतं की 2019 साली कोल्हापूरमध्ये जेव्हा महापूर आला होता, आठवड्याला एक हात मदतीचा म्हणून बंड्या मारुती सेवा मंडळानं या जिल्ह्याला एक आधार देण्याचं काम केलं होतं. आणि ते करत असताना आजरा तालुक्यात काँग्रेस आघाडी असेल आणि त्यातले असणारे सगळे जे सामाजिक क्षेत्रातले असणारी मंडळी असतील, बट्टी पाटील यांचे जे सगळे समर्थक त्या ठिकाणी होते. विशेष उल्लेख करेल
उद्योगपती आणि समन्वयक आजरा तालुका काँग्रेस आदरणीय रवी भाटले सर खूप मोठे योगदान त्यावेळी त्यांच्या माध्यमातून दिलं होतं. आज आपण पाहतोय हे सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांच्या सन्मानाकडे मी आपल्याला घेऊन जातोय. ही सर्वप्रथम विनंती करणार आहे आपल्या पंजाब मारुती सेवा मंडळाच्या वतीनं पहिल्या सन्मानाकडे आपण जाऊया. आदरणीय अशोक तर्डेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अभियंते खूप मोठं नाव आहे त्यांचं आणि आजरा तालुका जो साखर कारखाना आहे त्याच्या असणारे संचालक मंडळ आहे तर त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. आजरा साखर कारखाना कोल्हापूरचे असणारे सन्मान्य संचालक आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अभियंते आदरणीय अशोकजी तर्डेकर. व्यासपीठाच्या मध्यभागी हा विशेष सन्मान होतोय एका प्रशासनातल्या एका कर्तव्यदक्ष निवृत्त अधिकाऱ्याचा आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या एका कार्यकर्त्याचा. हा एक महत्वाचा क्षण आहे या मंड्या मारुतीच्या असणाऱ्या व्यासपीठावरती. विविध क्षेत्रातले असणारे अनेक मान्यवर या सगळ्या सोहळ्याचे असणारे साक्षीदार आहेत. आज बंटी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होतील यात काही शंका नाही. तत्पूर्वी मान्यवरांचे उपस्थित एक महत्वाचे असणारे सन्मान या ठिकाणी आपण करतोय. Points घे साऊथ सेंट्रल. थँक्यू. यानंतर विनंती आहे उद्योगपती आणि समन्वयक आजरा तालुका काँग्रेस आदरणीय रवी भाटले सर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. रवी भाटले सर यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. कोल्हापूरचे असणारे प्रतिनिधी उद्योजक आणि समन्वयक आजरा तालुका. 1 second. 15-11. 2 points South Central. Hello. First ball for next match, Indian Navy versus Tamil Talawas. First ball, Indian Navy विरुद्ध Tamil Talawas. यानंतर सन्मान्य संजय भाऊ सावंत आजरा शहर अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस भगवा रक्षक मंडळ आजरा यांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करतोय. संजय भाऊ सावंत. मंडळाचे अध्यक्ष आदरणीय देसाई साहेब यांच्या शुभास्ते या सर्व मान्यवरांचे आपण या ठिकाणी गौरव करत आहोत. महत्वाचे असणारे क्षण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवतो. आजची असणारी रात्र ही आपल्या सर्वांसाठी पर्वणी असणारी रात्र आहे. दिग्गज असे संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवतोय आणि या महत्वाच्या क्षणी आपण जर पाहिलं विशेष सन्मान आपण करतोय स्पर्धेच्या निमित्तानं. आजरा नगरपंचायतचे सन्माननीय नगरसेवक आदरणीय नौशाद भाई या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे तर त्याचा देखील आपण सन्मान करणार आहोत. आदरणीय नौशाद भाई. थँक्यू व्हेरी मच. या सर्व कोल्हापूरच्या असणाऱ्या मान्यवरांचे आपण या ठिकाणी सन्मान करतोय. त्यानंतर पुढच्या महत्वाच्या सन्मानाकडे आपण जाऊया. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचं जे कार्यालय आहे तिथले असणारे सन्माननीय सचिव आदरणीय केशवजी सप्रे या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित होत आहेत तर त्यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करीत आहोत. सन्माननीय केशवजी सप्रे व्यासपीठाच्या मध्यभागी त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. कारण कबड्डीशी निगडीत असणारी जी रत्न असतात आपण पाहतो तर याच्यामध्ये या कार्यालयाच्या प्रधान कार्यालयात आपण राज्यात असतं तिथं सचिव म्हणून महत्वाची भूमिका आदरणीय सन्माननीय केशव सप्रे सर यांची असते. तिथून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा पूर्ण कारभार चालतो आणि कोणत्याही प्रकारची स्पर्धा असू द्या त्याचबरोबर नियुक्ती असू द्या या सगळ्यांमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान असतं. Thank you very much.
यानंतर पुढच्या सन्मानाकडे आपण जातोय. मित्रांनो, कबड्डीच्या क्षेत्रात अनेक मोठी असणारी रत्न घडली आणि त्यातलं एक महत्वाचं नाव आता BPCL भारत पेट्रोलियमचा माजी राष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपती अवॉर्डी जितेश जोशी यांना ज्यांनी घडवलं ते छत्रपती क्रीडा मंडळाचे असणारे माजी राष्ट्रीय खेळाडू आणि कोच आमच्या जितेश जोशींचे निलेश सावंत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. जितेश सावंत सारखा असणारा जितेश जोशींसारखा असणारा छत्रपती अवॉर्डी ज्यांनी घडवला त्या निलेश सावंत यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आदरणीय निलेश सावंत सर, रायगडचा सुपुत्र शिवछत्रपती अवॉर्डी जितेश जोशी यांचे कोच निलेश सावंत यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. पट्ट्या मारुतीच्या असणाऱ्या व्यासपीठावरती तुम्हाला सर्वांच्या उपस्थित हा विशेष सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय. मुंबई पोर्टर्सचे माजी राष्ट्रीय खेळाडू दिगंबर जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्याचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. दिगंबर जाधव सर, ठीक आहे. मी इकडून काढून तू त्याच्यात लावली का? bonus point railway. दिगंबर जाधव सर आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. कोण कॉमेंटेटर्स तो अँगल वगैरे वेदांचा अँगल बघ त्याच्यावर लावडे. पंचवीस 17 हॅलो थंड पिऊ नका चहा मी काय सर्दी होईल काय हा म्हणून मुद्दाम फोन केला मी समज लक्षणाच्या माहितीसाठी प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू मिळतो, पण तो रिव्ह्यू वाढ होणार empty रेडा जेव्हा नॉकआउटचे सामने सुरुवात होतील. उद्यापर्यंत आपण पाहणार आहोत या गटबंधीचे सामने. त्यानंतर परवा 2 प्री क्वार्टर, त्यानंतर 4 क्वार्टर फायनलचे सामने आणि दिनांक 2 या दिवशी असणार आहेत 2 सेमीफायनल आणि 1 मेगा फायनल. गर्दी खरंच खूप वाढणार आहे. ही संपूर्ण कबड्डीची मेजवानी आपण या ठिकाणी बंडावट क्रीडा मंडळाच्या वतीने पाहत आहोत आणि खरंच संपूर्ण देशाचे खेळाडू अनेक स्टार आणि सुपरस्टार या ठिकाणी खेळत आहेत. रेल्वे 26 आणि मुंबई पोर्टर्स 17 अत्यंत जबरदस्त रोमांचक कबड्डीचा खेळाडू या ठिकाणी आपण पाहतो.